सातपुड्यात रंगली पारंपरिक होळी. मानाच्या होळीत माजी मंत्री खासदारांचा उत्स्फूर्त सहभाग. नंदुरबार जिल्ह्या येथील सातपुडा पर्वतरांग परिसरात आदिवासी बांधवांचा पारंपरिक होळी उत्सव यंदा मोठ्या जल्लोषात साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 5 दिवसांपासून सातपुड्यातील विविध पाडे व गावांमध्ये पारंपरिक रीतिरिवाज, लोकनृत्य, ढोल ताशांचा गजर आणि सामूहिक सहभागातून उत्सवाची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान धडगाव तालुका अंतर्गत असली गाव येथे मानाची होळी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक विधींनी संपन्न झाली. या विशेष होळी सोहळ्यास माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी तसेच खासदार गोवाल पाडवी यांनी उपस्थित राहून उत्सवात सक्रिय सहभाग घेतला. मानाच्या होळीच्या निमित्ताने पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून पारंपरिक दागिने घालत दोन्ही नेत्यांनी स्थानिक संस्कृतीशी एकरूप होत उत्सव साजरा केला. ढोल नगारे आणि बिजरीच्या तालावर आदिवासी युवक युवतींसह मंत्री व खासदार पारंपरिक नृत्यात सहभागी झाल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ही होळी मानाची असल्याने प्राचीन परंपरेनुसार सकाळीच विधिपूर्वक प्रज्वलित करण्यात आली. गावातील ज्येष्ठांच्या हस्ते पूजा अर्चा करून निसर्ग, पीक आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. परिसरातील अनेक गावांमधून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. सातपुड्यातील होळी हा केवळ सण नसून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो. सामूहिक नृत्य, लोकगीतं आणि पारंपरिक विधींमधून आदिवासी समाज आपली सांस्कृतिक ओळख जपत असल्याचे या उत्सवातून पुन्हा आदिवासी भागामध्ये प्रत्येक सण हा याचं वेगवेगळं महत्त्व आहे. दिवाळीला आपापल्या गावची दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने लोक इथले आदिवासी भागामध्ये दिवाळी साजरी केली जाते आणि दिवाळीचं महत्त्व वेगळंच आहे. तसंच होळीचं महत्त्व देखील वेगळं आहे. जसं यामोगी माता आहे तसं ही पण एक माता आहे. ओलिया म्हणतात, ओलिया. होळी माता ही एक माता आहे आणि ही आदिवासीमध्ये सर्व त्यांचं जे सुख दुःख आहे त्याच्यामध्ये त्यांना बरकत देण्यासाठी म्हणा, त्यांचं नशीब आजमावण्यासाठी आणि एकूणच होळीचा सण साजरा करण्यापाठीमागे आपली मानता, आपल्या भागाचं सुधारणा, आपल्या भागाचा विकास हा सगळा व्हावा अशी त्यांची मागणी असते. इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत असते, सार्वजनिक असते, गावाची असते. म्हणून गावाची एकच होळी पेटवली जाते. तरीसुद्धा काही गावांना 4-5 ठिकाणी होळी पेटवली जाते. परंतु तसं पाहिलं तर एकाच गाव तसं मग माझंही तसंच आहे. देवाची होळी ही दाबला 26 तारखेला 1 महिना जवळजवळ ही होळीचा सण साजरा चालतो. आणि मग दाबला सुरुवातीलाच देवीची होळी म्हणून दाबला पहिले होळी पेटवली जाते. यावर्षी असलेची होळी 3, 4, 5 तारखेला आली असती, पण गावकऱ्यांनी ठरवलं की असलेची होळी ही दाबच्या होळीनंतर लगेच घेऊया, कारण तारखा ॲडजस्ट होत नव्हत्या किंवा मग जे घुंगरूवाले आहेत, लोक आहेत ते ॲडजस्ट होत नाही, त्यांना यायला सोपं राहतं. म्हणून काल 27 आणि 28 असलेली गावाची होळी पेटवली गेली. उद्या काठीची आहे, त्यानंतर मोलगीची असेल, जांभलीची आहे, बुगवाडा आहे, बुगवाडा म्हणून आहे, धनाजे आहे. बुगवाड्यानंतर शेवटची होळी या भागातली संपते. पण 3 तारखेला याला काठीला आपल्या याला काकडद्याला आहे आणि काकडद्याची होळी 3 तारखेला. त्याच दिवशी मग आम्ही राहुल गांधींची मानतेची होळी जी आहे, पहिली आम्ही भारत जोडो यात्रेच्या वेळेला पहिली होळी साजरी केली. ती राहुल गांधींनी होळीचा दांडा म्हणजे शेंडी जे खांद्यावर घेतलेले ते वाखाणण्यासारखं आहे आणि ते आदिवासींना खूप भावलं, आवडलं आणि त्यामुळेच लोकांनी खासदारला एक असं वाटलं की राहुल गांधी आमचे आदिवासीचे नेते आहेत आणि या भागातले आमचेच आहेत.
कारण त्यांना कोणी शिकवलं नव्हतं, परंतु त्यांनी खांद्यावर जी काय होळीची शेंडी जी घेतली होती, दांडा घेतला होता, तो वाखाणण्यासारखा खरोखर म्हणजे सगळ्यांनीच, आणि त्याचा आम्ही सातत्याने बॅनरवर उपयोग करतो. आताही आम्ही बॅनरवर टाकलेलं आहे. आणि ती होळी आम्ही आता यावर्षी तिसरी होळी काकडदा म्हणून जे विक्रम पाडवी, सुनील पाडवी यांचं गाव आहे, त्या गावची होळी 3 तारखेला, त्याच वेळेला राहुल गांधींची तिसरी होळी, 5 होळी तरी कमी कमी केल्या पाहिजे म्हणून आम्ही राहुल गांधीच्या नावाने ती मानतेची होळी ही काकडद्याला करणार आहोत. जशी मी आता असलीची मानतेची होळी आज केली, तशी ती राहुल गांधीच्या नावाची होळी याला काकडद्याला आहे. आणि एक प्रकारचं त्यावेळेला आम्ही होळी साजरी केली म्हणून 100 पर्यंत खासदार आले. 5 वर्ष जर पूर्ण केले तर या देशात निश्चितपणे सगळे खासदार निवडून येतील, काँग्रेसचे खासदार येतील आणि काँग्रेसची सत्ता बसेल, राहुल गांधींची सत्ता बसेल. म्हणून आम्ही होळी साजरा करतो. आणि हे सगळ्यांचंच आदिवासींचं जे मागणं असतं ते ह्याच प्रकारचं आहे की मानतेची होळी असेल, गावाची मानतेची होळी असेल, आणि आता काठीची ही राजवाडी होळी आहे ते उद्या आहे, ते सुद्धा त्याच प्रकारची मागणी. पण लोक येतात आणि एक मजा घेतात. हे तेवढंच करायचं. घुंगरू बांधण्याचं हे जी परंपरा आहे, ती होळी कशी सजून आली होती, होळी कशी तिने डान्स उभा केला होता, त्याच्या आजूबाजूला त्याचं नातेवाईकांनी कसे उभे राहिले होते, त्या मुलं कोण कोण होते, हे सगळे खूप वेळ घेणार आहे. मी ते सगळे आता सांगणार नाही. परंतु होळी ही आदिवासींमधली एक आपली अग्रणी देवी आहे आणि ती देवीची पूजा ही निसर्गाची पूजा म्हणूनच आदिवासी तिची पूजा केली जाते, साजरी केली जाते. होळीचा सण साजरा केला जातो आणि त्याचं महत्त्व आम्ही सुद्धा कमी होऊ देत नाही. मी स्वतः होळीचा सण यावर्षी दरवर्षी मानतेची होळी म्हणून पेटवतो. आई वडील वारल्यानंतर मी घुंगरू बांधत नव्हतो, परंतु यावर्षी हे कदाचित मी शेवटचं घुंगरू बांधण्याचं करेन. पण दरवर्षी होळीचा सण हा साजरी करणारच, होळीची पूजा करणार हे मानलेलं आहे. त्याप्रमाणे होळीचं महत्त्व जे आहे ते आहेच आणि त्याची परंपरा जी आहे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. हे आपण सगळ्यांनी पाहिलं सुद्धा असेल. सगळ्यांनी याचा खूप अभ्यास करण्याची गरज आहे. आणि आम्ही सुप्रीम कोर्ट असेल किंवा कुठले यंत्रणा असेल त्या यंत्रणाला समजून सांगू शकतो की आदिवासींची होळी वेगळ्या प्रकारची आहे.